परवा सोमनाथ गेला. सोमनाथच्या आईने आज हंबरडाच फोडला. माझ्या पोराला वकील व्हायचं होतं, हे शब्द त्या आईचे 9 महिने पोटामध्ये वाढवून अनंत यातना सहन करून ज्या आईने त्याला जन्म दिलं होतं, त्या आईला सुद्धा तो सोमनाथ वकील झालेला कोर्टामध्ये जज समोर आर्ग्युमेंट करून त्याच्या समाजाला न्याय देताना पाहायचं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातल्या लोकांना शिक्षित होऊन वकील, डॉक्टर, इंजिनियर बनायला सांगितलं. पण आमची पोरं लागली पॅन्थरवाल्या जनावरांच्या नादाला, आणि जनावरांच्या नादाला लागून वकील, डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS, IFS, IRS बनवून या देशाची शासनकर्ती जमात बनण्याचं सोडून दिलं आणि पॅन्थर बनवून आमची पोरं रस्त्यावर बोंबलत फिरायला लागली. आंदोलनं, मोर्चे काढीत. आंदोलनं आणि मोर्चांनी जर आपली प्रश्न सुटली असती तर बाबासाहेब आंबेडकर असं कधीच म्हणाले नसते की तुम्ही डॉक्टर, वकील, इंजिनियर बना. बाबासाहेबही म्हणाले असते तुम्ही रस्त्यावर उतरा आणि रस्त्यावरच मरा. परिस्थिती वाईट आहे. अर्धशिक्षित नेत्यांच्या, अर्धज्ञानी लोकांच्या माणूस असताना सुद्धा पॅन्थर गर्वानं म्हणून जनावरासारखं जगणाऱ्या लोकांच्या नादी आपली लेकरं लागू देऊ नका. ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नाही, ही बुद्धाची चळवळ नाही. पॅन्थर ही मुळातच बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ नाही. ज्या आईला उद्या तिचा पोरगा वकील झालेला पाहायचा होता, तो वकील आज कायमचाच तिच्यापासून दूर गेलाय. तो फक्त तिच्यापासूनच दूर गेला नाही, तो या समाजातल्या हजारो तरुणांचा आदर्श बनवून उद्या कोर्टामध्ये जज साहेबांसोबत समोर त्याच्या समाजाची लढाई लढू शकला असता. आता तो कायमची ती लढाई लढणार नाही आहे. आज वाईट वेळ ही आलेली आहे की त्याचा खून जेलमध्ये झाला. त्याच्यासाठी आता कोर्टामध्ये लढण्यासाठी वकील शोधण्याची वेळ आली. तो वकील बनून त्याच्या समाजाला न्याय देणार होता. आज त्याच्याच खुनासाठी न्याय हवा आहे म्हणून वकील शोधण्याची वेळ त्याच्या कुटुंबावर आलेली आहे. ही वेळ अन्य कोणाच्या कुटुंबावर न येऊ. मागच्या 60 वर्षामध्ये असेच पॅन्थर म्हणून बोंबलत हिंडणारे शेकडो तरुण या चळवळीने भिकेला लावलेले आहेत. कोणाच्या घरी अन्न नाही, कोणाच्या घरी पाणी नाही, कोणाचे आई वडील उपाशी आहेत, कोणाची लेकरं, घरदार, संसार उद्ध्वस्त या पॅन्थर नावाच्या चळवळीने केलेला आहे. म्हणून मी नेहमीच सांगतो, आता तरी सुधरा. सोमनाथला वकील पाहता पाहता त्याच्या आईनं आज त्याला विसरून जायची वेळ आलेली आहे. असे अनंत सोमनाथ आमच्यामध्ये सुद्धा आहेत. त्या सगळ्याच सोमनाथांना माझं सांगणं आहे की बाबांनो, रस्त्यावरची लढाई आता सोडून द्या. गाढवांना नेता म्हणून त्यांच्या मागं फिरणं आता सोडून द्या. बाबासाहेब आंबेडकरांचा संसदीय लोकशाहीचा मार्ग तुम्ही स्वीकारा. त्यामध्येच आपलं भलं आहे. सोमनाथ आता पुन्हा येणार नाही. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक सोमनाथाला हीच विनंती आहे, बाबा तू डॉक्टर बन, वकील बन, इंजिनियर बन, IAS बन, IPS बन, IFS बन आणि या समाजाची सेवा कर. रस्त्यावर उतरून तू या समाजाची सेवा कधीच करू शकत नाही. तू रस्त्यावरच मारला जाशील. तुला खरंच या समाजाची सेवा करायचं असेल तर कार्यकारी मंडळामध्ये जा, विधिमंडळामध्ये जा, न्यायमंडळामध्ये जा. रस्त्यावर उतरून स्वतःचं आयुष्य संपून घेऊ नको. तुझं संपूर्ण कुटुंब आज उद्ध्वस्त झालंय सोमनाथ.